नमस्कार मित्रांनो, जॉब अलर्ट आपल्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज आपण एका नवीन भरतीबाबत जाणून घेणार आहोत. मुंबई उच्च न्यायालयामध्ये भरती निघालेली आहे. मुंबई उच्च न्यायालयाची नागपूर खंडामध्ये भरती केली जाणार आहे. त्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे 3 जुलै 2024 पण तुम्ही ते अर्ज करू शकतात. कुठल्या पदासाठी भरती केली जाणार आहे तर त्याबद्दल आपण सविस्तर जाणूया. मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ नागपूर 18 जूनला जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाच्या आस्थापनेवर वाहन चालक या पदासाठी भरती केली जाणार आहे. अशा एकूण 8 पदाकरिता उमेदवारांची निवड यादी आणि 2 उमेदवारांची प्रतीक्षा यादी तयार करण्याची परवानगी मिळाली आहे. म्हणजे एकूण 10 जागेसाठी भरती केली जाणाऱ्या वाहन चालक या पदासाठी 8 पदांसाठी निवड यादी आणि 2 पदासाठी प्रतीक्षा यादी म्हणजे वेटिंग लिस्ट असणार आहे. आता यासाठी काय शैक्षणिक पात्रता असणाऱ्या वाहन चालक पदासाठी तर पहिल्या दिल्या उमेदवार कमीत कमी SSC म्हणजे 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता वाचता व बोलता येणे आवश्यक आहे. आता हे वाहन चालक पद आहे तर त्याचबरोबर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स असणं गरजेचं तुमच्याकडे. हलके मोटार वाहन ड्रायव्हिंग लायसन्स असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. त्याचबरोबर अर्ज करण्याच्या तारखेस उमेदवाराजवळ किमान 3 वर्ष हलके किंवा जड मोटार वाहन चालवण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे. म्हणजे तुमच्याकडे 3 वर्ष वाहन चालवण्याचा अनुभव असणं पण आवश्यक आहे. आता इथे अर्ज कसा एज लिमिट किती दिलेलं आहे, पात्रता दिली अराखीव खुल्या उमेदवारासाठी कमीत कमी 21 वर्ष आणि मॅक्झिमम 38 वर्ष वय असणं गरजेचं आहे. आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागास घटकांसाठी कमीत कमी 21 वर्ष आणि मॅक्झिमम 43 वर्षापर्यंत ते अर्ज करू शकतात. आता अर्ज कसा करायचा तर ऑनलाईनच अर्ज तुम्हाला करायचा आहे. पात्रता असलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज bombay-high-court.nic.in ह्या वेबसाईटवरती जाऊन दिनांक 19/6/2024 ते 3 जुलै 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक 19 जून 2024 रोजी सकाळी 10 वाजता उघडेल आणि दिनांक 3 जुलै 2024 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बंद होईल. म्हणजे 3 जुलै ही लास्ट तारीख आहे अप्लाय करण्याचा. उमेदवाराने संपूर्ण जाहिरातीचे वाचन करूनच अर्ज भरावा. अर्ज करण्याची लिंक, ॲप्लिकेशनची लिंक आणि ॲडव्हर्टायझिंगची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही डिटेल ॲडव्हर्टायझिंग रीड करून अप्लाय करू शकता. धन्यवाद मित्रांनो.